प्रसूतीच्या वेदना देवकीच्या म्हणून देवकीनंदन. कृष्णाला देवकीनंदन म्हटलं जातं. प्रसूतीच्या वेदना देवकीच्या म्हणून देवकीनंदन. नाळ आपली नाही हे माहिती असूनही यशोदेनंच केलं ना संस्कार संगोपन. गोकुळात नंद यशोदेच्या अंगा खांद्यावर खेळणाऱ्या कृष्णाचं बोट वसुदेवाला कधीच धरता आलं नाही. कृष्ण इकडे मोठा होत होता, वसुदेव आणि देवकी तुरुंगातच होते. गोकुळात नंद यशोदेच्या अंगा खांद्यावर खेळणाऱ्या कृष्णाचं बोट वसुदेवाला कधीच धरता आलं नाही. देवकीच्या मनातल्या डोहात माजलेल्या आठवणींच्या कालियाचं मर्दन कृष्णाला कधीच करता आलं नाही. या काठावर देवकी आणि त्या काठावर यशोदा. वा. या काठावर देवकी आणि त्या काठावर यशोदा, दोघींच्या डोळ्यात अवतरलेली गंगा आणि मध्ये संथ वाहणारी यमुना म्हणजेच का कान्हा. क्या बात आहे. कारण जणू या काठांशिवाय दिशाच नाही प्रवाहाला. जर प्रवाहाला दिशा नसेल तर ते डबकं बनून राहतं. बरोबर. जणू या काठांशिवाय दिशाच नाही प्रवाहाला. अर्थ गीतेला, रंग मोर पिसाला, धार सुदर्शन चक्राला आणि सूर वेणूला. वा, क्या बात आहे. थॉट खूप मस्त. नदीचा थॉट खूप सुंदर होता. क्या बात आहे. असंही लिहितो केतन मित्रांनो. एकदम डेंजर लेवलला पण लिहितो, प्रेमाचं पण लिहितो, सगळंच लिहितो. म्हणजे काय आता बोलायचं.